नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे पुढील येणारे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की रम्या काव्याला विचारत असते की तू पार्कच्या रूममधून कशी काय आलीस। त्यावर काव्या म्हणते की एक गुड न्यूज आहे, आता मी पार्कच्याच रूममध्ये राहत आहे। त्यामुळे आता तुला माझी काळजी करण्याची काही गरज नाही, गेस्ट रूममध्ये राहण्याचा माझा वनवास संपलेला आहे। तर ही न्यूज ऐकल्यानंतर रम्याला मात्र खूपच मोठा धक्का बसतो। ती विचार करू लागते की अचानक मामी आणि काव्यामध्ये सगळं काही व्यवस्थित कसं काय झालं। तर तिकडे आता पार्थला तहान लागलेली असते, त्यासाठी काव्या त्याच्यासाठी पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जाते। पण त्याच वेळी तिथे किचनमध्ये जीवासुद्धा येतो आणि त्याचं लक्ष आता काव्याकडे जाते। तर दुसरीकडे मालिनीला सुनीताचा फोन येतो आणि त्यावेळेस दोघींचं फोनवर बोलणं सुरू असते। मालिनी सुनीताला म्हणते की अगं माझा गैरसमज झाला होता। त्यावर सुनीता म्हणते की हे बघ, काव्याने जे काही सांगितलं ते करताना तिला कोणी बघितलं आहे का? तर असं व्हायचं की तिने सांगितलं आणि तू तिच्यावर विश्वास ठेवला, याबद्दल तू तिच्याकडून काही पुरावा घेतलास का? तर इकडे आता किचनमध्ये काव्या आणि पार्थ बोलतच असतात की त्याच वेळी तिथे मालिनी येते आणि आता त्या दोघांचेही बोलणं ऐकते। त्याचमुळे जीवा आता खूप घाबरलेला असतो। तर मंडळी, आता पुढील भागात काय आणखी परत मालिनीला काव्या आणि जीवावर संशय येणार आहे, हेच आपल्याला पुढील भागामध्ये बघायचं आहे। त्यासाठी पुढील येणारे नवीन भाग अवश्य बघा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।